मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत विजयानंतर काँग्रेसचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष अतिक जवारीवाले यांनी जल्लोषात हवेत नोटा उधळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। या प्रकारामुळे सार्वजनिक पदाची जबाबदारी आणि विजय साजरे करण्याच्या मर्यादांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। नगराध्यक्ष पदाचा दणदणीत विजय मिळाल्यानंतर जल्लोष करणे स्वाभाविक असते, मात्र मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर घडलेला एक प्रकार सध्या संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरतो आहे। काँग्रेसचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष अतिक जवारीवाले यांनी विजय मिरवणुकीदरम्यान नोटांची गड्डी हवेत उधळल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे। या व्हिडिओमध्ये अतिक जवारीवाले एकदा नव्हे तर 3 ते 4 वेळा नोटा हवेत उधळताना स्पष्टपणे दिसत आहेत। विशेष म्हणजे हा व्हिडिओ केवळ टीकेपुरता मर्यादित न राहता त्यांच्या काही समर्थकांनी अभिमानाने व्हॉट्सअप स्टेटसवरही ठेवला आहे। मात्र या प्रकारामुळे सार्वजनिक पदावर बसणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या वागणुकीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत। निवडणूक खर्च, काळा पैसा आणि आचारसंहितेवर सातत्याने चर्चा होत असताना अशा प्रकारचा जल्लोष योग्य आहे का, असा सवाल नागरिक विचारत आहेत। काहींनी याला उत्स्फूर्त आनंदाचा भाग म्हटले तर अनेकांनी हा प्रकार लोकशाही मूल्ये आणि सार्वजनिक पदाच्या प्रतिष्ठेची विसंगत असल्याची टीका केली आहे। दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली असून पुढे यावर प्रशासन किंवा निवडणूक यंत्रणा काही भूमिका घेते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।